मुंबईहून CSMT कडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी ट्रॅकवर पडले। 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत होते आणि त्यावेळीच ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईहून CSMT कडे ही लोकल जात होती आणि त्यावेळी फास्ट लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी ट्रॅकवर पडल्याची घटना घडली आहे। 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। मोठ्या प्रमाणात या लोकलमध्ये या ट्रेनमध्ये गर्दी होती आणि त्यामुळे प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असल्याने ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। फास्ट लोकलमधून 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची घटना घडली आहे। मुंबईहून CSMT कडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून हे प्रवासी प्रवास करत होते आणि या लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि त्यामुळेच प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत होते आणि त्यावेळीच ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। आज सोमवारचा दिवस, आठवड्याची सुरुवात आणि यावेळेला नागरिकांची खरं तर ऑफिसला जाण्याची घाई असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकलला गर्दी असते। त्याच वेळी ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असल्याने ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, काय अधिकची माहिती? खरं तर मुंबईची लाईफलाईन म्हणून या रेल्वे मार्ग ओळखलं जातं आणि जे चाकरमानी आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सकाळी कामावर जायचं असतं। गर्दी लोकलची ही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे आणि याच गर्दीमुळे रोज अनेकांचे बळी जातात। मुंब्रा स्थानकाजवळ ही फास्ट लोकल येतात एक टर्न आहे ट्रॅकमध्येच, त्या ट्रॅकला झटका लागतो आणि आज सोमवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती। जे लोक डोअरवरती होते त्या लोकांना झटका बसला, गर्दीचा आतून एक प्रेशर आलं आणि त्यामुळे 7 ते 8 लोक जी आहेत ती ट्रॅकवर पडल्याची माहिती मिळते। अद्याप 2 जण जी आहेत ती गंभीर जखमी असल्याची माहिती मिळालेली आहे। घटनास्थळी पोलीस आणि जे बचाव कार्याची जे यंत्रणा आहे ती पोहोचत आहे। स्थानिक नागरिकांनी जे चाकरमानी प्रवासी रेल्वेचे आहेत त्यांनी ट्रॅकवर उतरून या लोकांना ट्रॅकवरून बाहेर केलेलं आहे। पण जी गर्दी सध्या वाढत चाललेली आहे रेल्वेमध्ये आणि ठाणे आणि कळवा त्याचबरोबर ठाणे ते डोंबिवली दरम्यान सर्वात जास्त गर्दीची रेल्वे स्थानकं ही रेल्वेने आधीच घोषित केलेली आहेत तिन्ही लाईनवरती। त्यामुळे लोकलच्या फेऱ्या ज्या आहेत या दरम्यान वाढवणं गरजेचं आहे। त्याचबरोबरीनं लोकलची सेवा जी आहे ती सुरळीत ठेवणं गरजेचं आहे, कारण का एक लोकल 5 मिनिटं जरी लेट झाली तर एका लोकल 2 ते 3 लोकलची गर्दी जी आहे ती एका लोकलला होते आणि परिणामी अशा घटना घडतात आणि याचमुळे लोकांचे जीव जातात। याकडे आता रेल्वे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। अजित, साधारण किती जण ट्रॅकवर पडल्याची माहिती मिळते आणि त्यांना आता वाचवण्यात यश आलेलं आहे का? सद्यस्थिती नेमकी काय आहे? तिथे नेमकं कोण कोण पोहोचलंय आतापर्यंत? साधारणपणे 10 ते 12 प्रवासी पडल्याची शक्यता आहे। अधिकृतपणे आपल्या रेल्वे प्रशासनाकडून माहिती मिळाली त्यानुसार 7 जण आहेत, त्यापैकी 2 जणांना गंभीर रित्या जखमी झालेले आहेत आणि त्यांना उपचाराकरता जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। RPFचे पोलीस असतील, बचाव कार्याच्या जवळच्या टीम असतील, या सगळ्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। त्याच पद्धतीनं स्थानिक प्रवासी जे आहेत ते प्रवासी ही जी यंत्रणा त्यांना मदत करत आहेत। बरं अजित, साधारण ही लोकल कुठून CSMT कडे जात होती आणि किती वाजता ही घटना घडलेली आहे किंवा दुर्घटना घडलेली आहे? ही घटना जी आहे साधारणपणे 8:45च्या सुमारास घडलेली आहे। सगळं फास्ट लोकल ज्यावेळी मुंब्रा ट्रॅक मधून क्रॉस होते त्यावेळी मुंब्रा ट्रॅक वरती जी 4थी आणि 5वी लाईन टाकलेली आहे त्या ट्रॅक वरती मुंब्रा इथं एक जर्क आहे, एक जी ट्रेन आहे तिला झटका लागतो आणि झटका लागल्यामुळे गर्दी जी आहे ती एका बाजूला प्रेशराईज होते आणि ती प्रेशराईज झाल्यामुळे आतून जो दबाव येतो त्यामुळे जे लोक डोअरवरती उभे असतात, जी गेटवरती उभे असतात त्यांना ते प्रेशर सहन करावं लागतं आणि प्रेशर सहन झालं नाही, गर्दी जास्त असली किंवा अशा घटना घडतात। बरं, मुंब्र्याहून आता पुढच्या लोकल सेवा तशाच सुरू आहेत का? काही लोकल थांबवण्यात आल्यात? रेल्वेकडून काय अधिकृत माहिती देण्यात येते? रेल्वेकडून अधिकृत माहिती एवढी देण्यात आलेली आहे की या ट्रॅकवरती लोक पडलेली आहेत, त्यांना वाचवण्याचं काम सुरू आहे, पण अद्याप यामध्ये कोण दगावलेलं आहे अशी माहिती अद्याप रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलेली नाहीये।
पण ज्या रीतीनं जे नागरिक जे आहेत जे प्रवासी आहेत ते जखमी झालेले आपल्याला दिसत्या दृश्यामध्ये, यामध्ये नक्कीच म्हणजे दुर्दैवानं यामध्ये कोणाचाही मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक माहिती मिळते. बरं. अजित, मात्र जसं मगाशी मी विचारलं, लोकल सेवा आता सुरळीत सुरू आहेत का तिथून? कारण आठवड्याचा आजचा पहिला दिवस आहे, नागरिकांची कामाला जाण्याची गर्दी तिथे मोठ्या प्रमाणात असते. कामाला जाण्याची गर्दी असते लोकांची आणि याच गर्दीचा लोक जे आहेत ते फायदा घेतात आणि गर्दीमध्ये लोक एकमेकांना सहकार्य करणं अपेक्षित असतं, पण सहकार्य जे होत नाही अजित, आणि परिणामी अशा घटना माफ घडतात. करा, थोडंसं थांबवते आपल्या